Hello everyone, welcome to the Gold Guru DHBBVC Masterclass. Today's topic is separation of mixtures. You know, in our daily life, we often need to separate useful substances from unwanted ones. But here's an interesting question. द मोस्ट इंटरेस्टिंग क्वेश्चन. आता बघा, प्रत्येक मिक्सचर आपल्याला सेपरेट करावा लागतो. तर एकाच पद्धतीने आपण ते सेपरेट करू शकू का मिक्सचर्स? चला तर बघू असे काही वेगवेगळे इंटरेस्टिंग प्रश्न. तर आता सगळे मिक्सचर्स एकाच पद्धतीने आपण सेपरेट करू शकतो का? येस ऑर नो? तर बाळांनो, सगळ्यात महत्त्वाचं शांतपणे आधी विचार करायचा. जर कम्पेअर केलं तर तुमच्या लक्षात येईल ह्याचं उत्तर नाही असं आहे. आता नाही का? बघा, प्रत्येक मिक्सचर वेगळा असतो. काही मिक्सचरमध्ये सॉलिड्स असतात, काहीमध्ये लिक्विड्स असतात आणि काहीमध्ये मॅग्नेटिक सबस्टन्सेससुद्धा असतात. आता ह्या प्रत्येकाचे पार्टिकल साईज पण वेगवेगळे असतात. म्हणून आपल्याला त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीजचा विचार करून कोणत्या पद्धतीने मिक्सचर सेपरेट करायचा हे ठरवायचं असतं. येतंय लक्षात? हे बघा, इथं जर तुम्ही पाहिलं तर हे दोन्ही सॉलिड्स आहेत, साईज डिफरन्स आहे. याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे, त्यामुळे तुम्ही मॅग्नेटचा वापर करून मॅग्नेटिक मटेरियल सेपरेट आउट करू शकता. आणि हे सॉलिड आणि लिक्विड आहे, इनसॉल्युबल. त्यामुळे आपल्याला इथं त्या पद्धतीने विचार करावा लागतो. प्रत्येक मिक्सचर हा युनिक असतो, त्यामुळे आपल्याला प्रत्येक मिक्सचरच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत त्याचा विचार करणं गरजेचं आहे. ओके, आता पुढचा प्रश्न. आपण सांगा बघू, तुम्ही कुठल्या पद्धतीने फ्लॉवर आणि ब्रॅनला सेपरेट आउट करता? फ्लॉवर आणि ब्रॅन म्हणजे पीठ असतं ना, पिठामध्ये असलेले जे पार्टिकल्स असतात ते आपण कसे सेपरेट आउट करतो? आता तुम्ही पटकन म्हणाल, जर आईला घरात मदत करत असाल तर, की आपण चाळणी वापरतो, बरोबर आहे? तर त्याला आपण इंग्लिशमध्ये सीविंग म्हणतो. तर बाळांनो, आपण इथं सीविंगचाच वापर का करायचा ह्याचा जर विचार केला तर प्रत्येक मिक्सचरचा एक वेगळा म्हणजे वेगळी प्रॉपर्टी असते प्रत्येक मिक्सचरची. काही वेगळ्या साईजमध्ये असतात, काहींचं वजन वेगवेगळं असतं, काही मॅग्नेटिक असतात, काहींचं डेन्सिटी वेगळं असतं. आपल्याला फक्त नक्की ह्याला कशात बसवायचं याचा विचार करायचा. आता सीविंगच का असं जर म्हटलं तर हे पहा, हे लार्ज पार्टिकल्स आहेत आणि ही फाईन पावडर आहे. सीविंग जेव्हा करतो म्हणजे आपण चाळणी जेव्हा वापरतो तेव्हा हे जे होल्स आहेत त्याच्यातनं फाईन पावडर जी आहे ती खाली पडते, म्हणजेच मोठे पार्टिकल्स वरच्यावर राहतात. झालं ना? म्हणजे इथं आपण कोणत्या प्रॉपर्टीचा वापर केला? साईज. हे लक्षात ठेवायचं. पुढची गोष्ट, तुम्ही जर फार्मर्सना बघितलेला असेल, शेतकऱ्यांना, तर त्यांना ग्रेन्स म्हणजे दाणे सेपरेट करायचे असतात. अशा वेळेस ते कोणत्या पद्धतीचा वापर करतात? तर बाळांनो, लक्षात ठेवा, जेव्हा फार्मर्स विचार करतात की आपल्याला आता मोठे ग्रेन्स सेपरेट आउट करायचे, तेव्हा ते ज्या पद्धतीने सेपरेट आउट करतात त्याला विनोईंग म्हणतो आपण. विनोईंग. आता विनोईंग म्हणजे नक्की काय? पहा, आपण इथं काय करतो आहे, बेसिकली ह्याच्यामध्ये तुम्ही आणि मी काहीच जास्ती काम करत नाही. द विंड डज मोर वर्क. द विंड कॅरीज अवे द हस्क बिकॉज इट इज लाईट. दे आर लाईट पार्टिकल्स. ओके, सो दे कॅरी अवे. आणि जे ग्रेन्स आहेत ते हेवी असल्यामुळे बाय ग्रॅव्हिटी ते खाली पडतात. आता इथं तुम्ही आणि मी काय काम केलं आहे, फक्त त्या सुपामध्ये ते ग्रेन्स ठेवलेत. द विंड टेक्स अवे द हस्क,
because it is light, and the gravity pulls the grains. So here, which is the property we have used? It is weight. Is this clear? See, in this particular manner, we have to actually understand. Okay. Now the next one. Suppose you have a mixture. It is of the iron filings and the sand. Now what happens here? You see that there are different methods of separating out. But here, basically, we use magnetic separation. Now the thing is, why we use magnetic separation here? See, the reason is the magnet attracts the iron, but it will not attract the sand. Okay? Magnets attract. You all know magnets attract only magnetic material. This is called as magnetism. Okay? This property is called as magnetism. So, wherever there is a magnetic material, you can use magnetic separation method. See here, whatever is the particular particle which is not attracted by the magnet remains behind, and the magnetic material is attracted towards the magnet. So here the property that we have understood is magnetism. Clear? Next, suppose we have muddy water. Okay, what happens if you keep it undisturbed? When you keep it undisturbed, that time, my dear children, you see that the mud settles down. Okay, the mud settles down. Then we can carefully pour out the clear water. See, I have shown it here. The mud settles down and we can carefully pour out the clean water. This particular method of separation is called as sedimentation followed by decantation. What is it called as? Sedimentation followed by decantation. Okay, so here, my dear children, what you see that over here the heavy insoluble particles settle because of gravity. So gravity settles the heavy particles. They are insoluble. So which is the property here that we have considered? It is density and state. Now the next one. When do we use the filter paper, my dear children? We use the filter paper, the process rather is called as filtration, and we use the filter paper because it allows the liquid to pass away, to pass through, and the insoluble solid particles remain behind. This process is called as filtration. So just look out here. You see that there is pure liquid. This is the filtrate, and here the solid particles have remained behind. They are the insoluble solid particles. They are trapped in the micropores of the filter paper. So which is the property that we have used here? Particle size. Okay. So in this particular manner, you actually understand each and every method of separation of the material. Now suppose you want to separate out the common salt. How do you do it? The simple method is evaporation. But what is evaporation? You heat the water. When you heat the water evaporates. That is, it is converted into vapor, and the solid particles remain behind. Now here, which is the property we have used? It is boiling point, because at boiling point, the particular liquid turns into gas. Now here the liquid is water, it turns into steam. So only the salt remains behind. See how very beautiful and interesting. The next is, how can we separate camphor from a mixture of sand and camphor? Here we go ahead with the particular method which is called as sublimation. What is sublimation? Sublimation is conversion of solid directly into vapor.
without becoming liquid is important. What did I say? Solid directly into vapor without becoming liquid. That is, without converting into liquid form. This method is called as sublimation, and my dear children, camphor does not undergo any liquid phase. It directly is converted into vapor. So it is easier for us. When it is sand and camphor, you can simply heat it. Sand remains unaffected and Mr. Camphor is converted into vapor. Here, which particular property have we used? Sublimation. Okay. So some substances like camphor, sublime. पण काही आहेत बरं का सँडसारखे जे सबलाईम होत नाहीत. त्यामुळे इथं आपण प्रॉपर्टी कोणती यूज केली? सब्लिमेशन. आता समजा आपल्याकडे सॉल्टी वॉटर आहे आणि प्युअर वॉटर आहे आणि आपल्याला प्युअर वॉटर हवं आहे. मग काय करणार आपण? अशा वेळेस आपण डिस्टिलेशन करतो. आता डिस्टिलेशन म्हणजे काय? तर बाळांनो, आहे ते पाणी आपण हीट करतो. दिसतंय का इथं? हीट करतो. हीट केल्यानंतर सॉल्ट मागे राहतं आणि पाण्याचं वेपर होतो. मगाशीच सांगितलं आहे मी, जेव्हा ते बॉईल होतं तेव्हा पाण्याचा वेपर होतो. तो वेपर आपण ह्या पर्टिक्युलर मेथडनी कूल करतो आणि ते कूल झाल्यानंतर वेपर परत पाण्यात रूपांतर होतं आणि तुम्ही प्युअर वॉटर सेपरेट आउट करू शकता, कलेक्ट करू शकता. आता इथं आपण कोणती प्रॉपर्टी वापरलेली आहे? बॉइलिंग पॉईंट डिफरन्स. एक सांगते, ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणून तुम्हाला एक केमिस्ट्रीचा भाग असतो जो शिकायचा असतो, टाईप असतो. तिथं ह्याच सगळ्या प्रॉपर्टीज आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे बाळांनो, तुम्हाला आत्तापासून ह्या खूप चांगल्या पद्धतीने आत्मसात करणं गरजेचं आहे. पाणी बॉईल होतं. पाणी बॉईल झाल्यामुळे त्याचं वेपर होतं. वेपर झाल्यानंतर ते कंडेन्सरमध्ये कूल होतं. याला तुम्ही कंडेन्सर म्हणता. आणि मग तुम्हाला वॉटर सेपरेट आउट करून मिळतो. इथं आपण बॉइलिंग पॉईंट डिफरन्सचा वापर करतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला जेव्हा सेपरेट करायचं असतं मिक्सचर, तेव्हा सँड आणि कॅम्फर असेल तर मग आपल्याला ते हीट करायला पाहिजे कॅम्फर, असं तुम्ही पाठ करत बसू नकात. ओके. तिथं कोणत्या फिजिकल प्रॉपर्टीचा वापर केला आहे याचा विचार करा. म्हणजे सायझेस जर वेगळे असतील तर सिविंग असतं, हे लक्षात ठेवा. म्हणून मुद्दामून हा टॅब्युलेशन दिला इथं. सायझेस वेगळे असतील तर सिविंग होतं. वेट असेल तर ग्रॅव्हिटीमुळे वेटवालं भाग बाजूला पडणार, तिथं आपण विनोईंग करतो. पार्टिकल साईज असेल, फिल्ट्रेशन करतो. बॉइलिंग पॉईंटचा वापर डिस्टिलेशनमध्ये करतो. तर मिक्सचर टाईप आधी आयडेंटिफाय करा, ते सॉलिड आहे का सॉलिड लिक्विड आहे. सॉलिड असेल तर सिविंग करता येतो, विनोईंग करता येतो, मॅग्नेटिक सेपरेशन करता येतो किंवा सब्लिमेशन करता येतो. आणि सॉलिड लिक्विड असेल तर आपल्याला सेडिमेंटेशन, फिल्ट्रेशन करावं लागतं किंवा इव्हॅपोरेशन, डिस्टिलेशन. इज दिस क्लिअर? सो नाव एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीजचा वापर करून सेपरेट आउट करायचं असतं. आज जे तुम्ही डिटेलमध्ये या सगळ्या गोष्टी ऐकल्यात, दॅट वॉज एक्सिलंट. तुम्ही प्रत्येक सेपरेशन मेथड नीट समजून घेतलेली आहे आणि त्याची स्पेसिफिक फिजिकल प्रॉपर्टी नक्की काय असते याचा तुम्ही विचारपूर्वक पुढच्या जेव्हा मिक्सचर सेपरेट करायचे असतील तेव्हा त्याचा विचार कराल. सो नाव विल मीट अगेन इन द नेक्स्ट एपिसोड. आणि त्याच्यामध्ये अजून सुंदरसा कन्सेप्ट असणार आहे. थँक्यू. कीप लर्निंग. आणि निश्चितच तुम्हाला हे कन्सेप्ट समजत असतील आणि खरोखरच तुमच्या सगळ्या कन्सेप्ट्स क्लिअर होत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींना सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे सगळ्यांनाच
व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअरन्स होऊन धडे छान कळतील. थँक्यू सो मच. कीप लर्निंग.